नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। तर मी खूप कमी साहित्यामध्ये ही बिर्याणी करणार आहे। तर बिर्याणी म्हटलं का आपल्याला वाटतं खूप सारे मसाले करावे लागतात, तर असं काही नाही आहे। अगदी साधी सिंपल बनवली ना तरी पण खूप छान होते। तर सगळ्यात अगोदर चिकन 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून संपूर्ण पाणी नितळून घ्यायचे। त्यानंतर भरपूर लसूण अद्रकची पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर आता कढईमध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, थोडीशी परतून घ्या आणि त्यानंतर हळद आणि मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये। तर आता मी डायरेक्ट टाकलं आहे, तुम्ही परतलं नाही परतलं तरी चालेल। आता व्यवस्थित हे सगळीकडे हळद मीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्या। तर 1 किलो चिकनसाठी मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही चिकन कमी घेतलं तरी चालेल, परंतु इथे मी 1 kgला 1 kg चिकन घेते। तर आता बघा, दुसरीकडे आपल्याला भात शिजायला ठेवायचा आहे। तर पातेल्यामध्ये पाणी ठेवले, थोडेसे खडे मसाले त्याच्यामध्ये घातलेत, जे तुमच्या घरात अवेलेबल आहेत ते घाला। दालचिनी, मोठी विलायची, मिरं आणि लवंग एवढं घातलं तरी चालेल। तर मी इथे हिरवी देखील विलायची घातलेली आहे। त्यानंतर बघा, 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भात घातला आहे। तर भात जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा, अगदी बिर्याणीचाच तांदूळ पाहिजे असं काय नाही, मोकळा भात होणारे पण भरपूर असे छोटे छोटे तांदूळ मिळतात, ते तुम्ही वापरलेत तरी चालेल। तर बघा, आता ताटावर पाणी ठेवलेलं, चिकनला देखील छान पाणी सुटले। जेव्हा तुम्ही ताटावर पाणी ठेवता ना, त्यामुळे चिकनला छान असं पाणी सुटतं। आणि मेन म्हणजे काय असतं, चिकनची जी लाली मुरायची असेल ना, तर त्याच्यासाठी असं वाफलून घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे चिकनला खूप छान अशी टेस्ट येते। तर बघा, पुन्हा एकदा पाणी ठेवून मी चिकन व्यवस्थित शिजवून घेतलं। आता गरम झालेलं पाणी चिकनमध्ये टाका आणि व्यवस्थित असं चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर आता ह्यातलं संपूर्ण पाणी आटेपर्यंत तुम्ही चिकन शिजवून घेऊ शकता। त्याच्यामुळे चिकनला देखील छान टेस्ट येते आणि बिर्याणीला देखील मस्त अशी टेस्ट येते। तर बघा, 5 कांदे, 5 टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक ह्याची सगळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे। जेवढा कांदा टोमॅटो तुम्ही जास्त वापराल तेवढा तुमचा मसाला जास्त होणार आहे। तर आता बघा, तर मोठे मोठे कांदे घेतलेले मी। आता इकडे भात देखील बघा 75% शिजवून घ्यायचा आहे, अगदी 25%च कच्चा ठेवायचा आहे। जरी पूर्ण शिजला तरी काहीच हरकत नाही, घाबरून जायचं नाही, छान बिर्याणी होते। त्यानंतर कढईमध्ये 4 ते 5 पळी मी इथे तेल घेतलेलं आहे, छोटीशी पळी होती। त्याच्यामध्ये तमालपत्र घातलं आहे आणि हे वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर बघा, रेसिपीच्या खाली मला बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात का ताई तुम्ही फार काही रेसिपी लांबवत नाही, अगदी मोजकं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच सांगता आणि झटपट रेसिपी दाखवता, जास्त वेळ घेत नाही। तर मला देखील असं भरपूर वेळ ही रेसिपी दाखवायला नाही आवडत, अगदी झटपट मी सगळ्या रेसिपी करते। तर इथे बघा, लाल तिखट, बिर्याणी मसाला, हळद आणि मीठ घातलेलं आहे। तर बिर्याणी मसाला टाकायचा, कारण त्याच्यामुळेच खास चव येते बिर्याणीला। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर मसाले देखील तुम्हाला कितपर्यंत वापरायचे, तुम्हाला जास्त मसालेदार आवडत असेल तर तुम्ही जास्त मसाल्यांचा वापर करू शकता, म्हणजे बिर्याणी मसालासुद्धा तुम्ही जास्त वापरू शकता, परंतु इथे मी तो देखील कमी प्रमाणात वापरला आहे। तर त्यानंतर बघा, पाणी ॲड करून व्यवस्थित ही ग्रेव्ही आपण तयार करून घेणार आहोत। आता थोडंसं पाणी असताना सगळं चिकन काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा तेल ॲड करायचं आहे थोडंसं। तुम्ही या ठिकाणी तुपाचा देखील वापर करू शकता, परंतु इथे मी सगळीकडे तेलाचाच वापर केलेला आहे। आता आपण लेयर द्यायची आहे। तर लेयर देताना बघा, अगोदर मी भात वापरला आहे, यामध्ये तुम्ही उकडलेली अंडीसुद्धा एक एक ठेवू शकता। तर त्यानंतर चिकन आणि चिकनची ग्रेव्ही टाकली, पुन्हा मी भाताचं लेयर दिलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून त्याचे देखील लेयर लावू शकता, तळलेला कांदा देखील वापरू शकता। आता दम बिर्याणी म्हटल्यानंतर दम दिलाच पाहिजे, म्हणजे त्याच्यावर ताट ठेवून आपण त्याची वाफ काढायची आहे। तर हे काढताना सुद्धा कढईने पीठ लावलं जातं, तर तशी काही फारशी गरज मला तरी वाटत नाही। मी अगदी साधी सिंपल अशी बिर्याणी करते। तर कमीत कमी साहित्यामध्ये, आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हतीच, तर काय करणार, आमच्या इथं जवळपास कुठे कोथिंबीर वगैरे मिळत नाही, तर अगदी झटपट अशी मी बिर्याणी केलेली आहे आणि खूप सुंदर झाली, अतिशय म्हणजे जशी हॉटेलमध्ये मिळते ना, अगदी तशीच चवीला भन्नाट।
तर मसाल्यांमध्ये तुम्ही की नाही परत जिरा पावडर, धना पावडर जे काही तुम्हाला वापरायचं आहे ते वापरू शकता. तर मी अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये, कारण घरचं सगळंच जेवण आमचं कमी मसाल्यांमध्ये असते, म्हणून बिर्याणी देखील मी कमी मसाल्यामध्ये केलेली आहे. चला, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. असाच चॅनलला सपोर्ट करा. चला, मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद. बाय बाय.